नमस्कार मंडळी, पुन्हा स्वागत आपल्या चॅनल राजकरम ब्लॉग्स. तर स्वारी थेट आज पुण्यातून आहे. आता आपण कुठे आहोत? हिंजवडीमध्ये आहोत. हिंजवडीमध्ये आहोत. आमच्या सद्गुरू महाराजांच्या ह्याच्यावर आलो, रूमवर आलोय. कसं आहे, काय विषय? मस्त आहे. बरं आहे एकदम. एकदम बरं आहे. कसं आहे, कसं चाललंय बाकी सगळं? सगळं व्यवस्थित चालू आहे. असं काय बोलताय तुम्ही? तुमचं कसं चालू आहे? आमचं एकदम व्यवस्थित आहे. धन्यवाद. ओके, तर रोहन आहे या साईडला. कसं आहे रोहन, काय वाटतंय? जायचं आता. एकदम मँगो दिसतोय आज. मँगो हा, ऑरेंज अलर्ट आहे ना? ऑरेंज अलर्ट आहे. तर या साईडला आहे स्वराज. काय म्हणताय? काय नाही. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. झाला चमत्कार. माळगणाचे दोन. तर बाकी आहेत आपले भाऊबंधू इथे. तर नमस्कार, कसा वाटतं पुन्हा एकदा आपले स्वागत आपल्या चॅनल वरती. तर बाकी काय म्हणताय? वारीचं काय म्हणताय? कसं कुठे असलेलं आता? काहीच नाही, आता आखोडून निघली वारी. ओके पुढे कासारवाडीला मुक्काम जायचं. ओके, चला तर मग आता जाऊया थोड्या वेळात. अरे मेन राहिले, आमचे वडीलधारे पप्पा सुद्धा आलेले आहेत. कसं काय काय म्हणताय, कसं वाटतंय? मस्त वाटते. पहिल्यांदा आहे काय? हा, पहिल्यांदा चालू घेणार आहे. ओके ओके, चालतंय. जरा 2 पावलं चालूयात आपण, नंतर बघूया कसं काय ते. हो, नक्की. एकदम आज पप्पा वाईट घालून आलेले आहेत पूर्ण. चालेल, तर आपण आता जाऊयात थोड्या वेळात आणि बघूयात कसं काय नियोजन करतायत आपली माणसं ही. चला. मंडळी आलेलो आता पीएमसी मध्ये. समोर पालखी येते महाराजांची. सद्गुरू महाराज आमच्या सोबत. काय म्हणणार तुम्ही? एवढे अथक प्रयत्न करून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. काय बोलायचं तुम्हाला? महाराजांचे दर्शन भेटले हेच खूप. हा ठीक आहे, येत आहेत. चला. कसं कसं वाटतंय? तुझी लिव्ह कशी जाते? एक्साइटमेंट आहे. सिक लिव्ह कशी जाते तुझी? काय तू लाजतोयस काय रे? तू लाजतोयस काय असा? चला, आपली माणसं. कसं वाटतं तुम्हाला? कसं वाटतंय? हा, खूप मस्त. खूप मस्त वाटतं. आता पालख्या आले समोर, दर्शन घ्या. काय काही नाही हो. चला लेट्स गो. काय आता कसं आपण नको लावले? हे बघ हे चाल रोहन.
प्रॉपर प्लॅन ठेवायचा. शंभर पुत्र भावा. बरं का मंडळी, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आता थेट निघालो आहोत माऊलींचं दर्शन घ्यायला. रोहन शेठ आहेत, रोहन शेठ. पप्पा आमचे फुल कडक असे वारीमध्ये चालतायत, फील येतोय त्यांना कडक असा. मगाशी काय चालायला एवढं मिळालं नाही, पण आता फुल एकदम जोशात चालतायत. ते व्हिडिओ काढतोय म्हणून जोश आलाय असं वाटतंय की काय झालंय. पण कडक असं वातावरण, कडक असं वातावरण. आपण आता कुठे? येरवाडाच्या इथे आपण आता. कडक असं वातावरण फुल. कसं आहे बुवा, ताते कसं आहेत? तेथे आम्हा दुगडाळू सोमदेव वाळू साम्यरसे बोटाळू निरंतर माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाहू आले श्री चरण करू भोग मोक्ष लिंब. मंडळी, कडक असं दर्शन आमचं झालेलं आहे तिघांचं. असं खूप भरून आलं, मजा आली. एक वेगळाच अनुभव होता माझ्या आयुष्यातला. हा 23व्या वर्षी मी माझ्या आयुष्यात घेतला अनुभव आणि पप्पांनी त्यांच्या 60व्या वर्षी घेतला हा अनुभव. आमच्या दोघांचं पहिलं होतं हे वारी. तेही रोहन होता म्हणून हे शक्य झालं. बाकी काय विषय नाही. एकदम 50% आपण वारी केलेली 7 जणांसोबत, 50% वारी केली आपण 3 जणांसोबत. तर आता बरं वाटतंय. एक असं मनाला एक वेगळाच अनुभव आहे. माणसं आहेत सगळी जमलेली आहेत चालून चालून. आम्हाला फेस आला. 3-4 किलोमीटर आपण तरी चाललो. काय म्हणतात इथून येरवड्यापासून हे इथे आता जवळ आहे शिवाजी, छत्रपती शिवाजी त्या मेट्रोचं स्टेशन आहे. कडक असं वाटतंय. तर आता जाऊयात, जरा बघूयात कसं काय खायला कुठे काय आहे. हा म्हणजे काय बोलतात, हा सोहळा पार पाडावा चांगल्या ह्याच्या प्रतीने हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि कडक असं वाटलं मला. येऊयात पुढच्या वर्षी जरा चांगली प्लॅनिंग करून येऊयात. तोपर्यंत आता बघूयात कुठे काय विषय, काय खायला कुठे काय आहे ते. बाय बाय. नाही